केक खायला कुणाला नाही आवडत, पण जर कमी कॅलरीज आणि डाएट सांभाळून केक खाता आला तर चला तर आज बनवूया नो शुगर, नो मैदा, नो बटर, गिल्ट फ्री केक. या केकमधून तुम्हाला जवळपास 25 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन मिळतं. रेसिपी अगदी सोपी आहे, फक्त परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. केक अप्रतिम बनतो. आपण सुरुवात करू. यासाठी मी एक मोठ्या आकाराचं केळं घेतलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाऊण वाटी गुळाची पावडर वापरणार आहोत. पाऊण वाटी याच्यामध्ये आपल्याला अनस्वीटन कोको पावडर घ्यायची आहे. त्यानंतर आपण 1 चमचा ह्याच्यामध्ये प्रोटीन पावडर घेणार आहोत. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे. 1 चमचा याच्यामध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि 1 वाटी याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. गव्हाचं पीठ आधी चाळून घ्यायचे आणि नंतरच घ्यायचे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 3 चमचे दही, फ्रेश दही घ्यायचे. त्यानंतर आपण पाऊण वाटी ते 1 वाटी गरजेप्रमाणे दूध घेणार आहोत आणि पाऊण वाटी तूप घ्यायचे. हे सगळं आपल्याला ब्लेंड करायचे आणि 1 चमचा याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही तुम्ही सामान घेणार आहात ते रूम टेम्परेचरवर असलं पाहिजे. या कपाने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो कप तुम्ही घेऊ शकता. केक जो आहे तो मी आता गॅसवर बेक करणार आहे, त्यामुळे मी कुकरचंच भांडं घेतलं आहे. त्याच्यावर मी आता बटर पेपर ॲड करते आणि मिश्रण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. या कन्सिस्टन्सीमध्येच मिश्रण पाहिजे. ऑलरेडी कढई मी गॅसवर ठेवली होती, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि हे आता आपल्याला झाकण लावून 30 ते 40 मिनटं बेक करायचे. जर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर 180 डिग्रीवर तुम्हाला 30 ते 40 मिनटं बेक करायचे. 30 ते 40 मिनटानंतर आपण चेक करू आणि त्याच्यामध्ये एक टूथपिकची काडी टाकून चेक करू. ती क्लीन निघाली म्हणजे केक रेडी आहे. एकदा नक्की करून बघा, हा केक अप्रतिम असतो.